मराठवाड्यात महापुरामुळे संकट, राज्यात आज आणि उद्या देखील पुन्हा परतीच्या पावसाचा इशारा। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचं थैमान, दांडेगाव शिवारामध्ये जोरदार पाऊस। हिंगोलीत रात्रीपासूनच अनेक ठिकाणी जोरदार पाऊस। ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाचं आगमन, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। तर साताऱ्यातील धरणांमधून पाण्याच्या विसर्गात वाढ, नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा। वीर धरणातून 1425 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। साताऱ्यात पावसाचा अक्षरशः धुमाकूळ, गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस, शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण। लातूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, लातूरला हवामान खात्याचा रेड अलर्ट, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाकडून आवाहन। अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी चिंतेत, मोसंबीच्या बागेवर रोग पडल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, संतप्त शेतकऱ्यांना ही बाग केली नष्ट। नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान, दिवाळीच्या आधी नुकसानग्रस्त संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना मदत करा, भाजप आमदार चरणसिंग ठाकूर यांची राज्य सरकारकडे मागणी। धाराशिवमध्येही रात्रभर पावसाची बॅटिंग, पावसानं जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ। यवतमाळमध्ये पावसानं उडवली शेतकऱ्यांची झोप, जनजीवन विस्कळीत। माढा तालुक्यातील सीना नदीवरील पुलाला पुराच्या पाण्याचा तडाखा, पुलाचं नुकसान, पुलाची तपासणी होणं गरजेचं। ललित पंचमीच्या निमित्तानं अंबाबाई देवी, त्र्यंबोली देवीच्या भेटीला अलौकिक सोहळा पाहण्याकरता भाविकांची मोठी गर्दी। भिवंडी पोलीस उपायुक्त मुख्यालयात फॉरेन्सिक सेंटरचं लोकार्पण, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांच्या शुभ हस्ते लोकार्पण संपन्न। 5 ऑक्टोबरला अमरावतीत RSSचा विजयादशमी सोहळा, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री मुख्य अतिथी, कमलताई गवई कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात हायकोर्टात याचिका, पथसंचलनाला हॉकीचं मैदान दिल्यानं हायकोर्टात याचिका, RSSला हॉकीचं मैदान देण्यास विरोध, याचिकेवर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता। घर विकत घेण्याकडे पुणेकर, मुंबईकरांनी फिरवली पाठ, महानगरातील मालमत्ता क्षेत्राचा तिमाही अहवाल जारी। नाशिक जिल्हा न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीचं उद्घाटन, सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन। नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवकाचं ऐतिहासिक पथसंचलन, 27 सप्टेंबर 1925ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना, त्या औचित्यानं पथसंचलनाचं आयोजन। मुंबईत परिवहन विभागाची विशेष मोहीम, ॲप आधारित वाहन चालकांनी नियमाचं पालन न केल्यास कारवाईचा इशारा, आतापर्यंत 263 वाहनांवर 3.88 लाख रुपयांचा दंड ठोठावला। अमरावती ओबीसी बांधवांचं उपोषण सुरूच, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी बांधवांचं आमरण उपोषण, ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली उपोषणाला भेट। लातूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के, बोरवटी इथे भूगर्भातून भूकंपाचे आवाज, 2.2 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद। नवी मुंबईच्या उल्वेमधील शाळेत मोठी दुर्घटना, उल्वेच्या ओरिएंटल इंग्लिश शाळेतील घटना, कमानीचं बांधकाम सुरू असताना कमान कोसळली, 3 कामगार जखमी। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना 2000 रुपयांची मिळणार भाऊबीज भेट। समुद्रातील प्राण्यांचं वर्गीकरण, खेकड्यांच्या प्रजातींना आक्षेप, मुरबेतील जिंदाल बंदराचा पर्यावरण अहवाल चुकीचा। मोकाट गुरे रस्त्यावर सोडल्यास लिलाव करू, मुरुड नगर परिषदेचा शेतकऱ्यांना इशारा। कर चुकवल्यास पाणी तोडणार, मालमत्ता जप्त करणार, कल्याण डोंबिवली पालिका इन ऍक्शन मोडवर। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाची मुदत संपुष्टात, मुदतवाढ न देण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय। पुण्यातील मुळा मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाला मिळणार गती, महापालिकेचा मोठा निर्णय।
मेट्रोच्या कामामुळे जलवाहिनीला गळती, पिंपरी चिंचवडमधील पाणी पुरवठा विस्कळीत. हवाई दलासाठी 97 तेजस विमानांची खरेदी, संरक्षण मंत्रालयाचा HAL बरोबर 62,370 कोटी रुपयांचा करार. जलवाहतूक, जहाज बांधणीत भारत अग्रेसर बनेल, केंद्रीय बंदर मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा विश्वास. शेतकऱ्यांची कोंडी, कडधान्य आणि तेलबिया खरेदीचे नवीन नियम, नोंदणी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे. सेन्सेक्समध्ये भूकंप, 800 अंकांनी कोसळला सेन्सेक्स मार्केट, सलग 5व्या दिवशी रेड. MPSCची पूर्व परीक्षा पुढे ढकलली, 28 सप्टेंबरला होणारी परीक्षा आता 9 नोव्हेंबरला होणार. या संदर्भातील पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध. तर पुणे नाशिक महामार्गावर नगर मनमाड मार्गाकडे वाहतूक वळवली, चंदनापुरी इथे वाहनांच्या लांबच लांब रांगा. धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचे डान्सवर स्पष्टीकरण, जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलगिरी व्यक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रातून मांडल्या भूमिका. नवी मुंबईत आय लव्ह मोहम्मदचे बॅनर, कोपरखैरणे परिसरात लागले बॅनर. उत्तर प्रदेशमध्ये अशा बॅनरवरून तणाव, नवी मुंबईतही अशाच प्रकारचे बॅनर लागल्यानं चर्चांना उधाण. दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर, पूरग्रस्तांसाठी 5 लाखांची मदत. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांची घोषणा, वर्धापन दिनी चित्रनगरीकडून सामाजिक बांधिलकीचं दर्शन. पंढरपूरमधील धनगर समाजाचा कुर्डुवाडी इथे मोर्चा काढून 1 दिवसीय धरणे आंदोलन, धनगर समाजाकडून निषेध व्यक्त. नांदेडच्या हदगावमध्ये आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चा, इतर जातीला ST प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी आदिवासी बांधवांची मागणी. कल्याणमध्ये टूथब्रश आणि टमरेल घेत KDMC मुख्यालयात टॉयलेट आंदोलन, शौचालयांची दुरावस्था, नागरिक त्रस्त. रायगडच्या पोलीस अधीक्षक रास गरब्यात सहभागी, खाकी वर्दीतच गरबा खेळून सर्वांचं वेधलं लक्ष. गरबा रसिकांसाठी आनंदाची बातमी, लाऊडस्पीकरला आता रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी, सोमवारी 29 सप्टेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय. माजी खासदार राजन विचारे कुटुंबासह टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनाला, भक्तिभावाने केली देवीची पूजा अर्चा. गडचिरोलीत पावसाला न जुमानता युवा वर्ग गरब्यात दंग, पावसामुळे गरबा पाहायला येणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी खेळणाऱ्यांचा उत्साह मात्र कमी झाला नाही. मुंबईमधील लोकल ट्रेनमध्ये महिलांचा गरबा, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वदेशी 4G मोबाईल नेटवर्कचे उद्घाटन, पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने राहणार उपस्थित. राज्यातील नगरपालिकांसाठी मोठी बातमी, नगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रियेकरता महाराष्ट्राला जागतिक बँकेकडून 4,100 कोटींचा निधी, सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्वापराला गती मिळण्याकरता मोठी आर्थिक मदत मंजूर. गोट्या गित्तेवर पुन्हा मकोका, व्यापाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न आणि लूट प्रकरण, गोट्या गित्ते वाल्मिक कराडच्या जवळचा व्यक्ती. मंत्री गुलाबराव पाटलांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी, अधिकृत वायरमन काम करत नसल्याच्या तक्रारी, जे काम करत नसतील त्यांचं निलंबन करा, मंत्री गुलाबराव पाटलांचे आदेश. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतुकीला सुरुवात, गेल्या 3 दिवसांपासून अडकून पडलेल्या ट्रक चालकांना दिलासा. ठाण्यात नियोजन समितीची बैठक, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बैठक, वनमंत्री गणेश नाईक आव्हाड बैठकीला अनुपस्थित. मंत्री गोगावलेंचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत जाहीर करा, ताफा अडवत शेतकऱ्यांची गोगावलेंकडे मागणी. मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, फडणवीस आणि मोदी यांच्यात 1 तास चर्चा, मराठवाड्यातील पूर परिस्थितीबाबत चर्चा, राज्याला अधिकची मदत मिळावी म्हणून फडणवीस मोदींच्या भेटीला. पटोलेंचे विश्वासू देवानंद पवार भाजपा, यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. राहुल गांधी मराठवाडा दौरा करण्याची शक्यता,
पूरग्रस्त भागांची करणार पाहणी, शेतकऱ्यांची जाणून घेणार व्यथा। पंतप्रधान 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन करणार, मेट्रो 3चंही उद्घाटन करणार असल्याची माहिती। लक्ष्मण हाके, ओबीसींच्या लढ्यातून बाहेर पडण्याची शक्यता, ओबीसी आरक्षणाचा लढा हाके थांबवण्याची शक्यता, लक्ष्मण हाकेंची सूचक पोस्ट। मंत्री भुसे मालेगावात शेतकऱ्यांच्या बांधावर, एनडीआरएफच्या निकषानुसार भरपाई दिली जाईल, दुष्काळग्रस्त भागाचा तातडीने पंचनामा करा, भुसेंचे प्रशासनाला आदेश। हात बरवटलेले मंत्री, आमदार, खासदारांचे बुरखे फाडा, गणेश नाईक यांचा सरकारला घरचा आहे। आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही, भुजबळांचा अजितदादांना घरचा आहे। दिंडोशी गोरेगाव मधील बेस्ट प्रवाशांना दिलासा, मिनी बस ऐवजी मोठ्या बस गाड्या। मध्य रेल्वेचं वेळापत्रक शनिवारी विस्कळीत, भायखळा शीव येथील पायाभूत कामासाठी ब्लॉक। मुंबई ठाण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी 462 कोटी मंजूर, प्रकल्पांना चालना देण्यावर सरकारचा भर। काँग्रेसने चव्हाणांची गाडी अडवली, बावनकुळे संतापले, अशी कृती खपवून घेतली जाणार नाही, ज्यांनी गाडी अडवली त्यांच्यावर कारवाई होणार, अमरावतीत बावनकुळेंचा काँग्रेसला इशारा। मंत्री मंगल प्रभात लोढांकडून पूरग्रस्तांसाठी मोठी मदत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरता 51 लाख रुपये देणगीचा धनादेश, मुख्यमंत्री फडणवीसांना मंत्री लोढा यांनी सुपूर्द केला धनादेश, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री लोढांचे मानले आभार। एसटीतून आरक्षण द्या, बंजारा समाजाची मागणी, औसा तहसीलवर बंजारा समाजाचा भव्य मोर्चा, एसटीतून आरक्षण द्या नाहीतर दिल्ली गाठू, बंजारा आंदोलनकर्त्यांचा इशारा। शासन सुस्त, शेतकऱ्यांनी काय करायचं, शेतकऱ्याला खड्ड्यात घालायला खुर्चीत बसले आहेत, विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर संताप। राजकारण न करता लोकांची मदत करा, खासदार मनोज कोटकांचा उद्धव ठाकरेंना टोला। सोलापूरच्या माढ्यात महापुरामुळे मोठं नुकसान, 3000 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त, द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्यानं वाढ खुंटली, हेक्टरी 5 लाखांची मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद बिहारच्या राजकारणाला एक नवी दिशा देणार, बिहार निवडणुकीत 243 जागांवर उमेदवार उभे करणार। लेहमधील हिंसाचार प्रकरण, सोनम वांगचुक यांना अटक, राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत सोनम वांगचुक यांना अटक। अभिनेता संजय दत्त उज्जैनमध्ये बाबा महाकालच्या दरबारात भस्म आरतीत तल्लीन। राष्ट्रीय पुरस्कारानंतर विक्रांत मेस्सीचं नशीब फळफळलं, धर्मा प्रोडक्शनच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत चमकणार। फिल्टरपाड्याच्या चाळीतून टॉवरमध्ये गौरव मोरेचं गृहस्वप्न साकार, म्हाडाच्या घराच्या चाव्या मिळाल्या। मराठवाड्यात पूरस्थिती असताना हिंगोलीत मात्र गौतमीचा कार्यक्रम, हुल्लडबाजांना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ, धोधो पाऊस सुरू झाल्यानं महिलांनी डोक्यावर घेतल्या खुर्च्या। नागपूरहून हैदराबादला कत्तलीसाठी गुरांची अवैध वाहतूक सुरू, पोलिसांनी अवैध वाहतूक घेतली ताब्यात, कारवाईत 4,25,000चा मुद्देमाल जप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये दांडिया दरम्यान 2 गटात हाणामारी, किरकोळ वादातून मारहाण झाल्याची माहिती, परिसरात भीतीचं वातावरण। पुण्यात उंद्रीमधील एका सोसायटीला आग, आयडियल सोसायटीच्या 12व्या मजल्यावर आग, अग्निशमन दलाची 5 वाहनं दाखल, घटनेत 3 जखमी तर एकाचा मृत्यू। बीडमध्ये नदीच्या पुरात मुलगा वाहून गेला, नदीच्या पुरामुळे धक्कादायक घटना, माजी जिल्हा प्रमुखांकडून 51,000ची कळसाने कुटुंबियांना मदत। जळगावच्या पूर्णाड फाट्यावर दुचाकी आणि डंपरचा अपघात, अपघातात एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी, घटनेनं नागरिकांमध्ये तीव्र संताप। सिंधुदुर्गात ट्रॅक्टरच्या अपघातात 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी, जखमींवर उपचार सुरू।
डोंबिवलीच्या राजकारणात धक्कादायक बातमी. शिवसेना नेते महेश पाटील आणि मुलाच्या हत्येचा कट. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वंडार पाटलांसह तिघांवर गुन्हा दाखल. वर्ध्यातून अवैध विदेशी दारूसाठा जप्त. 2,52,000चा मुद्देमाल जप्त. आरोपी फरार. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. वर्ध्यात गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक. 1,57,000चा मुद्देमाल जप्त. सख्ख्या भावाची हत्या. पनवेल हादरलं. आरोपी भावाला पोलिसांनी केली अटक. मृत भावाचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्यानं हत्या. बीडच्या केज तालुक्यातील मसाजोगमध्ये 34 लाखांचा गुटखा पकडण्यात आलाय. शेतामध्ये गुटख्याचा अवैध साठा सापडला. पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे. तर नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात कारवाई केली आहे. तब्बल 26,48,00,000चे अंमली पदार्थ नष्ट केले. अंमली पदार्थांची तस्करी करण्याविरोधात धडक कारवाई करण्यात आली. पैठणमध्ये महालक्ष्मी अंबाबाईचं एकमेव उपपीठ आहे. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांनी या उपपीठात मोठ्या संख्येनं गर्दी केली. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. बोरी उमरगे पुलावरून दुचाकीस्वार जीवघेणा प्रवास करतायत. पुण्यात घाट माथ्यावर जोरदार पाऊस आहे. अनेक जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलाय. धरणातून 1,651 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. अंबाबाईच्या पालखीला भाविकांची झुंबड पाहायला मिळाली. पालखीचे हे व्हिडिओ देखील व्हायरल झाले. परभणीत महाएल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. बंजारा समाजाच्या वतीनं 7 ऑक्टोबर रोजी हा मोर्चा असेल. एसटी आरक्षणाच्या मागणीकरता हे आंदोलन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.